नमस्कार, मी पूनम युवराज खोळे। आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। संत गाडगे महाराज यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर। गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली महाशिवरात्रीच्या दिवशी शेनगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे परीट जातीतील कुटुंबात झाला आहे। विदर्भात परीटांना वठ्ठी असे म्हणतात। गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक व संत होते। गाडगे महाराज यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर आणि आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे आहे। तसेच पत्नीचे नाव कुंताबाई आहे। गाडगे महाराज यांचे बालपण शेनगाव, दापुरा या ठिकाणी गेले होते। 1884 साली गाडगे महाराज यांचे वडील झिंगराजी यांना दारूचे व्यसन असल्याने वडील झिंगराजी यांनी वडिलोपार्जित असलेली 6 ते 7 एकर जमीन तसेच राहते घर दारूच्या व्यसनामुळे सावकाराकडे गहाण ठेवून विकून टाकले। दारूच्या व्यसनामुळे वडील झिंगराजी यांचा 1884 साली शेनगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे मृत्यू झाला। 1884 साली गाडगे महाराज यांचे वडील झिंगराजी यांचा मृत्यू झाल्यामुळे डेबूजी यांच्या कुटुंबासह दापूर, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अमरावती येथे चंद्रभान मामाच्या घरी आश्रयाला आले। मामाची शेती भरपूर असल्याने डेबूजी गाया रानात चारणे, नांगरणी, कुळवणी, पेरणी असे शेतीचे कामे करू लागले। 1992 साली गाडगे महाराज यांचा विवाह कमलापूर तरोडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथील धनाजी खालकर यांची 7 ते 8 वर्षाची मुलगी कुंताबाई यांच्यासोबत झाला होता। गाडगे महाराज हे दरम्यानच्या काळात लग्न जमविणे, साखरपुड्याचे कार्यक्रम करणे, कुणाची मुलगी नांदत नसेल तर मध्यस्थी करणे वगैरे कामाची आवड असल्याने त्यामध्ये लक्ष घालू लागले। गाडगे महाराज मामाच्या शेतीचे काम पाहत होते। काही वर्षानंतर मामाने सावकाराकडून कर्ज घेतले होते। कर्ज जास्त झाल्यामुळे कर्जाचे दडपण येऊन मामाचे निधन झाले। त्यानंतर गाडगे महाराज यांच्याकडे सावकाराने कर्जाचा तगादा लावला होता, परंतु गाडगे महाराज यांनी उत्तम शेती करून सावकाराचे सर्व कर्ज फेडले होते। गाडगे महाराज व कुंताबाई यांना 1899 साली अलोका नावाची मुलगी झाली। 1900 साली कलावती नावाची मुलगी झाली। 1902 साली मृदगल नावाची मुलगी झाली। तसेच 1904 साली गोविंद नावाचा मुलगा झाला होता। मुलगी झाली की पाहुण्यांना बारशाला बकरू कापणे व दारू देण्याची प्रथा होती, परंतु गाडगे महाराज यांनी मुलीच्या बारशाला बकरू कापणे व दारू देणे हे न करता लाडूचे जेवण करीत होते। त्यामुळे पाहुणे नाराज होत असे, तरी देखील त्यांनी पाहुण्यांना गोडच जेवण करीत होते। हा त्या काळी केलेला फार मोठा बदल आहे। 1904 साली गाडगे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांना आपले गुरु मानले होते। त्यानंतर हळूहळू संसारातील लक्ष कमी लागले। 1 फेब्रुवारी 1905 गाडगे महाराज यांनी गृहत्याग करून परमार्थाचा स्वीकार केला होता। परमार्थाचा मार्ग स्वीकारल्यानंतर गाडगे महाराज यांनी अतिशय साधेपणाने जीवन जगण्यास प्रारंभ केला। अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे घालत होते। एका हातात मातीचे गाडगे होते, त्याचा वापर पाणी पिण्यासाठी करत होते। दुसऱ्या हातात झाडू होता। खापराचे फुटके खापर जेवण करण्यासाठी, नंतर तेच मडके सावली म्हणून डोक्यावर ठेवत असे। एका कानात कवडी, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच। कुठेही कोणाच्या घरात राहत नव्हते। छपराखाली झोपायचे नाही, सतरंजीवर किंवा आसनावर बसायचे नाही। भीक मागून खापरातून भाकर तुकडा खात होते। गाडगे महाराज यांनी घर सोडल्यानंतर गावोगावी फिरत असताना अंधश्रद्धा व अनिष्ट चालीरीतीबाबतची परिस्थिती पाहून त्यामध्ये बदल करण्याचे ठरविले होते। गाडगे महाराज ज्या गावात जात होते ते गाव सकाळी झाडून काढायचे आणि संध्याकाळी त्याच गावात कीर्तन व भजनाच्या माध्यमातून जनजागृती करत होते। तसेच स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व सांगून समाज सुधारण्याचे खूप मोठे काम केले आहे। 1906 साली गाडगे महाराज यांनी जनता हाच जनार्दन आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा या न्यायाने लोकजागृती व लोकशिक्षणाचे कार्य कीर्तनाच्या माध्यमातून ऋणमोचन या पुण्यक्षेत्रापासून सुरू केले होते।
गाडगे महाराज कीर्तनाद्वारे जनसामान्य लोकांना सावकाराकडून कर्ज घेऊ नका, चोरी करू नका, व्यसनाच्या अधीन होऊ नका, धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, मांसाहार करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका, सर्वांशी व्यवहार प्रेमाने व बंधुभावाने करा. देव देवळात नाही, देव दगडात नाही, तर देव तुमच्या शरीरात आहे. दगडाला शेंदूर लावू नका, देवासमोर पैसे टाकून देवाचा अपमान करू नका. मंत्र, तंत्र, देव देवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सर्वांनी काम करून खावे, फुकटचे कोणीही खाऊ नका, असा संदेश गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून देत होते. तसेच श्रमसाधना व श्रमप्रतिष्ठा यावर त्यांचा भर होता. गाडगे महाराज कीर्तनातून पोथी पुराणाबाबत माहिती सांगत नव्हते. गाडगे महाराज यांनी मृत्यूनंतर कर्मकांडाला व पिंडदानाच्या प्रथेला विरोध केला होता. मृत्यूनंतर माणसाचे हाडे गंगेत टाकले काय किंवा गटारीत टाकले काय याने काय फरक पडतो. 1907 साली गाडगे महाराज यांनी ऋणमोचनाचा नाम सप्ताहाला सुरुवात केली. तसेच ऋणमोचन येथे लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले होते. 1908 साली गाडगे महाराज यांनी पूर्णा नदीवरील घाट बांधून पूर्ण केला. पूर्णा नदीवरील घाटाचे काम सुरू असताना गाडगे महाराज यांच्या घरातील लोकांना माहीत झाले की गाडगे महाराज पूर्णा नदीच्या ठिकाणी आहे. त्यावेळी गाडगे महाराज यांच्या कुटुंबातील सर्व नातेवाईक त्यांनी घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. परंतु गाडगे महाराज यांनी स्पष्टपणे नकार देऊन परत आपल्या घरी गेले नाही. 1917 साली पंढरपूर येथे गोरगरीब यात्रेकरू दर्शनासाठी येत असतात. अशा यात्रेकरूंना उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूत उघड्यावर राहावे लागत होते. यात्रेकरूंची राहण्याची गैरसोय होत होती. म्हणून गाडगे महाराज यांनी पंढरपूर येथे चोखामेळा नावाने पहिली धर्मशाळा सुरू केली होती. 1920 साली पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची जास्त प्रमाणात राहण्याची सोय व्हावी याकरिता गाडगे महाराज यांनी पंढरपूर येथे मराठा नावाची दुसरी धर्मशाळा बांधली होती. 1921 साली पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची अन्न व पाण्याचे हाल होऊ नये म्हणून गाडगे महाराज यांनी मराठा धर्मशाळा येथे सदावर्त म्हणजे अन्नछत्र सुरू केले होते. 1 मे 1923 साली आई सखुबाई यांचे निधन झाले तरी अंत्यविधीला महाराज हजर राहिले नाही. तसेच रक्षाविसर्जन करायला सुद्धा महाराज गेले नाही. गाडगे महाराज यांनी काम, क्रोध, अहंकार इत्यादींवर विजय मिळवला होता. ते पूर्णपणे निश्चीव व ममत्वशून्य झाले होते. 5 मे 1923 साली गाडगे महाराज यांचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे कीर्तन सुरू असताना गाडगे महाराज यांचा एकुलता एक मुलगा गोविंद याला कुत्रा चावल्याने मृत्यू झाला अशी बातमी तार येऊन समजली. तरी देखील महाराजांनी कीर्तन तसेच पुढे सुरू ठेवले होते. 1925 साली शेतकरी वर्ग जनावरे म्हातारी झाली की खाटकाला विकत असे. अशी म्हातारी जनावरे खाटकाला कापायला जाऊ नये म्हणून गाडगे महाराज यांनी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या तालुक्याच्या ठिकाणी गोरक्षण शाळा सुरू केली होती. 1932 साली गाडगे महाराज यांनी ऋणमोचन येथे सदावर्त सुरू केले. सदावर्त याचा अर्थ लोकांना अन्न व पाणी मोफत किंवा स्वस्त दरात पुरवणे होय. 1932 साली गाडगे महाराज नाशिक येथे असताना नाशिकला भिकाऱ्यांची संख्या खूप होती. यामध्ये काही भिकाऱ्यांचा तर भीक मागणे हा व्यवसाय झाला होता. नाशिक धर्मशाळा. नाशिकला भिकाऱ्याशिवाय अपंग, आंधळी, पांगळी यांची संख्या देखील खूप होती. अशा लोकांना मदत करत जा असे गाडगे महाराज कीर्तनातून सांगत होते. तसेच गाडगे महाराज यांनी नाशिक येथे येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून धर्मशाळा बांधली आणि अन्नछत्र व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सदावर्त सुरू केले. 1935 साली पंढरपूर येथे महाकीर्तन मेळावा भरला होता. या कीर्तन सोहळ्यात गाडगे महाराज यांनी सहभाग घेतला होता. 27 नोव्हेंबर 1935 साली वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगे महाराज यांची पहिली भेट झाली होती. महाराष्ट्रातील जनतेने भाऊराव पाटील यांना कर्मवीर हा किताब दिला. त्यावेळी गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा गौरव करताना म्हणाले की मी आयुष्यभर कीर्तन भजन करून लोकांना उपदेश करतो, लोकांना एकदा जेवण घालतो, परंतु त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. पण भाऊरावांचे कार्य वेगळे आहे. भाऊराव अडाणी मुलांना हाताशी धरतात, त्यांना शिकवून त्यांच्या पायावर उभे करतात. त्यामुळे त्या मुलांच्या कुटुंबातही शिक्षणाचे महत्त्व कळते व विद्यार्जनाला गती प्राप्त होते. म्हणून भाऊराव पाटील यांचे कार्य थोर आहे. 14 जुलै 1941 साली गाडगे महाराज यांची प्रकृती ठीक नसल्याने मुंबई येथे ॲडमिट होते.
त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई येथे आलेले होते. ते संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला जाणार होते. त्यावेळी महानंदसामी नावाच्या चाहत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गाडगे महाराज आजारी असल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कायदेमंत्री होते. त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून 2 घोंगड्या विकत घेऊन गाडगे महाराज यांना भेटण्यासाठी गेले. आयुष्यात कोणाकडून काही न घेणाऱ्या गाडगे महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून 2 घोंगड्या स्वीकारल्या. तेव्हा गाडगे महाराज म्हणाले की डॉक्टर, तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा 1 मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बाबा, माझा अधिकार 2 दिवसाचा आहे. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणीही विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. महाराष्ट्रात खंडोबा, बिरोबा, वेताळ, महादेव, मर्याई, मातामाय, मनाई, लक्ष्मी आई इत्यादी देवतांच्या पुढे नवस फेडण्यासाठी कोंबडे, बकरी, डुकरे, रेडे इत्यादी प्राण्यांची बळी देण्याची प्रथा होती. अशा प्रथेविरुद्ध गाडगे महाराजांनी बंड करून विरोध केला होता. प्राण्यांची हत्या करणे हे क्रूर हिंसाचार आहे. हे पाप फेडावे लागेल. याबाबत कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करत होते. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी या गावात लक्ष्मीबाई यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांचा बळी दिला जात होता. अशा ठिकाणी गाडगे महाराज व त्यांचे अनुयायी यांनी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केली होती. (1948) साली गाडगे महाराज यांचे जवळपास 120 ते 140 अनुयायी कीर्तनकार होते. यामध्ये ब्राह्मण, मराठा, न्हावी, वंजारी, धनगर, सुतार, महार, मांग, ढोर, चांभार वगैरे जातीचे स्त्रीपुरुष कीर्तनकार होते. यामध्ये राजाराम बुवा कैकाडी व किशन तनपुरे या अनुयायांनी विशेष यश प्राप्त केले होते. गाडगे महाराज यांना गाडगे बुवा, लोटके बुवा, मडके बुवा, चिंदे बुवा, चापरे बुवा या नावाने ओळखले जात होते. गाडगे महाराज हे आयुष्यभर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात फिरून कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करत होते. त्यांच्या या कार्याला मदत म्हणून 1948 साली मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, मंत्री नाईक निंबाळकर व गणपतराव तपासे यांच्या आग्रहास्तव गाडगे महाराज यांनी शासनातर्फे फिरण्यासाठी गाडी स्वीकारली होती. 8 फेब्रुवारी 1952 साली श्री गाडगे बाबा मिशनची स्थापना करून त्याद्वारे महाराष्ट्रभर शिक्षण संस्था, धर्मशाळा, दवाखाने व वसतिगृह स्थापन केले होते. गाडगे बाबा मिशनच्या अंतर्गत जनता जनार्दन हे मासिक चालविले जात होते. त्याचे संपादक पद प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे होते. गाडगे महाराज यांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की गाडगे महाराज यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभं करणं हे माझ्या ताकदीबाहेरचं आहे. तसेच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की गाडगे महाराज संत तुकारामांच्या रचनांचा संदर्भ ते आपल्या कीर्तनातून देत होते. त्यांच्या कीर्तनात स्पीकर नाही, तबला नाही, पेटी नाही, फक्त आभाळाच्या मंडपाखाली अगदी खणखणीत आवाजामध्ये हजारो लोकांच्या समुदायामध्ये त्यांच्या विचारांची देवाणघेवाण चालत होती. राहुरी आश्रमशाळा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेचे अनुदान सरकारने बंद केल्यानंतर गाडगे महाराजांनी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची मंत्रालयात भेट घेऊन अनुदान परत सुरू केले होते. गाडगे महाराज यांनी 1920 साली पंढरपूर येथे सुरू असलेली चोखामेळा ही धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 14 जुलै 1949 साली अर्पण केली होती. 1952 साली गाडगे महाराज यांनी नागरवाडी, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथे गोरक्षण संस्था काढली होती. 1952 साली पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेतील अस्पृश्यता निर्मूलन या संदर्भात कठोर भूमिका मांडून दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा असे कळकळीचे आवाहन या कीर्तन परिषदेतून गाडगे महाराज यांनी केले होते. 1953 साली गाडगे महाराज यांनी राहुरी येथे दलित मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरू केली होती. तसेच राहुरी येथे म्हातारी भाकड जनावरांसाठी गोरक्षण संस्था सुरू केली होती. 1954 साली गाडगे महाराज यांनी जे हॉस्पिटल मुंबई येथे रोग्यांच्या नातेवाईकांची राहण्याची हाल होत होते म्हणून जे हॉस्पिटल जवळ धर्मशाळा सुरू केली होती. 1954 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेअंतर्गत कराड, तालुका सातारा येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज काढून त्यांच्या ऋण विमोचनाचा अल्पसा प्रयत्न केला आहे.
गाडगे महाराज यांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील हे जवळचे मित्र होते. गाडगे महाराज यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा अभिमान होता. तसेच महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल गाडगे महाराज यांना खूप आदर होता. डॉक्टर पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे गरिबांच्या मुलांना शिकवत होते, म्हणून गाडगे बाबा त्यांच्या कार्यात मदत करीत होते. गाडगे महाराज यांनी कुष्ठरोग्यांची आयुष्यभर भरपूर सेवा केली होती. गाडगे महाराजांना भटकंती करणारे भिक्षू म्हणून ओळखतात. गाडगे महाराज यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, सदावर्त, आश्रमशाळा, गोरक्षण विभाग, दवाखाने व स्वच्छता केंद्र सुरू केले होते. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा घडवून आल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण स्टेजवर सुरू होते, तेव्हा गाडगे महाराज तेथे गेले असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण थांबवून गाडगे महाराज यांना स्टेजवर बोलावले. तेव्हा गाडगे महाराजांनी स्टेजवर न जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही खाली येऊन माझ्या हाराचा स्वीकार करा असे म्हणाले. परंतु गाडगे महाराज स्टेजवर गेले नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेजच्या खाली आले नाही. असे बराच वेळ चालले. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गाडगे महाराज यांना थोडे नाराज होऊन म्हणाले की बाबा, तुम्ही स्टेजवर का येत नाही? तेव्हा गाडगे महाराज म्हणाले की तुम्ही जेथे उभे आहात तेथे माझा पाय लावण्याची पात्रता नाही. असे ऐकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तात्काळ स्टेजवरून खाली उतरून गाडगे महाराज यांच्या जवळ जाऊन त्यांनी आणलेल्या हाराचा स्वीकार केला होता. महाराष्ट्रातील सर्वच समाजसुधारकांची पाश्चात्य ज्ञानाची सांगड झालेली होती. सर्वच समाजसुधारकांनी इंग्रजी शिक्षण घेतलेले होते, परंतु गाडगे महाराज हे एकमेव असे समाजसुधारक होते की त्यांनी इंग्रजी शिक्षण सोडा मराठीचे पण शिक्षण झालेले नव्हते. त्यांची सुधारणावाद आणि सुधारणा पद्धती ही अस्सल आणि परिपूर्ण देशी होती. माझे गुरु तुकाराम महाराज आहे, परंतु मी कुणाचा गुरु नाही किंवा माझा कोणी शिष्य नाही, असे संत गाडगे महाराज म्हणत होते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. गाडगे महाराज यांचा पोशाख: 1. अंगावर चिंध्याची गोधडी हे गाडगे महाराजांचे महावस्त्र होते. 2. विजोड तुटके पादत्राणे पायी वापरत असे. 3. डोक्यावर झिंज्या, त्यावर फुटके खापर वापरत असे. खापराचा उपयोग जेवणाच्या वेळी थाळी म्हणून, तसेच जेवण झाल्यावर शिरस्त्राणे म्हणून वापरत असे. 4. एका कानात कवडी, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात गाडगे, असा त्यांचा पोशाख होता. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापरिनिर्वाण झाले. ही बातमी गाडगे महाराज यांना जेव्हा समजली तेव्हा त्यांनी खूप हळहळ व्यक्त करून रडले होते. 8 नोव्हेंबर 1956 साली गाडगे महाराज यांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन हे ध्वनिमुद्रित करण्यात आलेले त्यांच्या आयुष्यातील एकमेव कीर्तन आहे. सदरचे कीर्तन यूट्यूबवर उपलब्ध आहे. 14 नोव्हेंबर 1956 साली संत गाडगे महाराज यांचे पंढरपूर येथे झालेले कीर्तन हेच त्यांच्या आयुष्यातील शेवटचे कीर्तन होते. 20 डिसेंबर 1956 साली पेढी नदीच्या काठावर वलगाव, जिल्हा अमरावती येथे संत गाडगे महाराज यांचा मृत्यू झाला होता. 21 डिसेंबर 1956 साली गाडगे महाराज यांचा अंत्यविधी अमरावती येथे झाला होता. गाडगे महाराज यांनी 1. चोखामेळा धर्मशाळा, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. 2. मराठा धर्मशाळा, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. 3. श्री क्षेत्र नाशिक धर्मशाळा, जिल्हा नाशिक. 4. आळंदी धर्मशाळा, जिल्हा पुणे. 5. देहू धर्मशाळा, जिल्हा पुणे. 6. पुणे धर्मशाळा, जिल्हा पुणे. 7. जे हॉस्पिटल धर्मशाळा, जिल्हा मुंबई. 8. त्र्यंबकेश्वर धर्मशाळा, जिल्हा नाशिक. 9. नागरवाडी तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. 10. मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अमरावती. सदावर्त: 1. 1908 साली ऋणमोचन, जिल्हा अमरावती. 2. 1921 साली पंढरपूर, जिल्हा सोलापूर. 3. 1932 साली नाशिक, जिल्हा नाशिक. गाडगे महाराज यांचे प्राणीमात्रावर विशेष प्रेम होते, त्यामुळे मांसाहार करू नये असे ते सांगत असत. म्हणून ठिकठिकाणी गोरक्षण केंद्र सुरू केले होते. 1. 1932 मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अमरावती. 2. 1952 राहुरी तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. 3. नागरवाडी तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती.
गाडगे महाराज कीर्तनातून सांगत असे की शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. या डोळ्याने माणसाला नवी दृष्टी येते. गाडगे महाराज यांचा दशसूत्री संदेश: 1. भुकेलेल्यांना अन्न. 2. तहानलेल्यांना पाणी. 3. उघड्या नागड्यांना वस्त्र. 4. गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत. 5. बेघरांना आसरा. 6. अंध पंगू रोगी यांना औषधोपचार. 7. बेकारांना रोजगार. 8. पशु पक्षी मुख्य प्राण्यांना अभय. 9. दुःखी व निराशांना हिंमत. 10. गोरगरिबांना शिक्षण. हाच आजचा रोकडा धर्म आहे. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे. गाडगे महाराज यांना दिलेल्या उपमा: 1. खेडोपाडी कीर्तनाद्वारे लोकजागृती करणारे समाजसुधारक. 2. विदर्भातील जहाज रॅशन लिस्ट संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 2001 सालापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ गावात संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छता अभियानास संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असे नाव देण्यात आले आहे. 4 मे 2005 साली अमरावती विद्यापीठास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन या नावाने संमेलन भरविले जाते. गाडगे महाराज यांची समाधी अमरावती येथे आहे. गाडगे महाराज यांच्याबद्दल गौरवोद्गार: 1. सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात. आचार्य अत्रे. 2. गाडगेबाबा महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ. आचार्य अत्रे. 3. गाडगेबाबांचे जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी. दांडेकर. 4. विश्वंभर पाहणारा, जगदीश शोधणारा, जनी जनार्दनाचे चिंतन करणारा कर्मयोगी. शिवाजीराव भोसले. 5. महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम, कर्मवीर भाऊराव पाटील. 20 डिसेंबर 1998 साली गाडगे महाराज यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांच्या 42व्या पुण्यतिथीवर एक पोस्ट जारी केले होते. हे तिकीट गाडगे महाराज यांच्या सामाजिक कार्याची व स्वच्छतेच्या संदेशाची आठवण म्हणून जारी केले होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा व शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.